नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये काय घडणार आहे ते पाहूया आपण. रंगा म्हणतो, मामा एका मेंढरीच्या पायाला लागला आहे काहीतरी. मामा म्हणतात, अरे काय सांगतोयस, मग आधीच सांगायचं ना मला. बापू म्हणतो, आम्ही बघतो मामा. त्यावर मामा म्हणतात, तुम्ही कधी बघणार, जास्त झाल्यावर. इकडे आपण पाहतो चंडापा रातची पूजा चालू असते त्याची. तळ्यावर मामांना दिवे दिसतात खूप सारे, त्यांच्याकडे येत्याले. बापू म्हणतो, काय झालं मामा, काय बोलत का नाही तुम्ही. मामा म्हणतात, बाप्या तिकडे बघा तुम्ही, काय दिसते, काय दिसते ना मग, काय आहे ते. बापू म्हणतो, पण काय आहे ते, तिथे माणसे बी दिसना, नुसता मशाने दिसत आहेत. मामा म्हणतात, लई बघू नका तिकडे, तुम्ही तुमची कामं करा. बापू नाण्या विचार करू लागतात, मामाने आपल्याला तिकडे का बघू नको म्हटलं म्हणून. पण आता आपण पाहतो मामाची शक्ती कमी झालेली दिसत आहे. मामा म्हणतात, हालसदाना अप्पा, तुम्ही म्हणल्यासारखं होत आहे, माझी शक्ती कमी होत आहे. रंगा आणि नाण्या विचारतात, मामा मेंढरांना चारायला घेऊन जाऊ का. मामा म्हणतात, जावा, पण ध्यानात ठेवा, मेंढरं कुणाच्या बी रानात आणि कुणाच्या बी शेतात गेली नाही पाहिजे. उगाच कुणासंग तंटा नको व्हायला, आणि काळजी घ्या. बापू म्हणतो, म्या जाऊ का मेंढरं चरायला. मामा म्हणतात, काय नको, तळ्यावरची कामं कोण करणार मग. आता आपण पुढे पाहतो दुर्गापाच्या घरी. चंडापाची बायको म्हणते, काय हो भाऊजी, काय झालं, असं का डोक्याला हात लावून बसला आहे तुम्ही. दुर्गाप्पा म्हणतो, आता कसं सांगू तुम्हाला, समजत ठाव आहे नव्ह. चंडापाची पत्नी म्हणते, ह्यांच्याबद्दल बोलताय नव्ह तुम्ही, रात्रभर झोपले नाहीत ते. दुर्गाप्पा म्हणतो, तेच म्हणतो कशापायी. वहिनी म्या एक बोलू का तुम्हासनी, राग नाही ना येणार ना. चंडापाची पत्नी म्हणते, अहो बोला की, मला कशाला राग येईल. दुर्गाप्पा म्हणतो, दादा माझ्यापेक्षा मोठा आहे, मला काही बोलता येत नाही, पण तुम्ही काहीतरी बोलून बघा की. चंडापाची पत्नी म्हणते, अहो हे कोणाचं ऐकतात होय, कोणाचं बी नाही ऐकत हे. समोर म्हणते, एक सांगू का भाऊजी, रातच्याला काहीतरी करत असतील तर मला भ्याच वाटतंय बघा. अगं तुलाच काय, मला बी भ्या वाटतंय. दुर्गाप्पा म्हणतो, दादा काल पूजा करत होते हे समध्या गावाला ठाव आहे, त्यांना समजलं आहे की सकाळी काहीतरी विपरीत घडणार आहे म्हणून. चंडापाची पत्नी म्हणते, पण हे कुणाच्या नावची पूजा करत असतील हो. दुर्गाप्पा म्हणतो, पण एक आहे, बाळूमामांचं नाव घेतलं की दादाला लय राग येतं, त्यांच्याच नावचं काहीतरी करत असतील. सुमन म्हणते, अहो हळू बोला की, भाऊजींना समजले की लय अवघड होऊन बसायचं. दुर्गाप्पा म्हणतो, अहो वहिनी, मामाने काय बिघडवलं यांचं, मामा तर लोकांचं कल्याणच करतात ना. आता काही वाईट वार्ता येऊ नये म्हणजे झालं. आता आपण पुढे पाहतो, तळावर आलेल्या माणसांना सध्या तरी काही सांगत नाहीत मामा, पण त्यांना तळ्यावर थांबवून घेतात. इकडे रंगा आणि नाण्या मेंढरं चरायला गेली असतात, पण ती मेंढरे काही पण खात नसतात, ना पाणी पित असतात, ना काही चरत असतात. त्या दोघांना शंका येतं की ह्या जागेवर काही आहे की काय. हे सर्व धनापा पाहत असतो आणि तो लगेच चंडापाला सांगायला निघतो. इकडे दुर्गाप्पा म्हणतो, म्या मामासनी सावध राहायला सांगून येऊ का, पण जायचं कसं हा प्रश्न पडलेला असतो त्यांना. इकडे नाण्या बापूला सांगतो, मेंढरं काही खात नाहीत बघ. बापू म्हणतो, ओ असं कसं, खातील की नंतरून. नाण्या म्हणतो, बाप्या हे बघ, मामासनी हे सांगायचे की नाही ते सांग. बापू म्हणतो, ए बाबा काय नको सांगाय मामासने, रंगा आल्यावर बघू काय आहे ते, रंगाला सांगायचं नवं मेंढरं मोरं घेऊन जा म्हणून. त्यावर नाना बोलतो, अरे म्या सांगितलं आहे, पण आजपासून असं कधी झालेलं नाही बघ. मामा म्हणतात, काय रे काय झालं. बापू म्हणतो, काय नाही मामा. आता आपण पुढे पाहतो, धनपा चंडापाला सांगत असतो, त्या बाळूमामाचे मेंढरं काय बी खात नाहीत, पित नाहीत बघा, असं वाटतंय तोंड बांधल्यात त्यांची, माळ रानावर नुसतं उभे आहेत बघा. चंडापा म्हणतो, हे खरं सांगतोय नव्ह तू. अरे हे तर कायच नाही, मोरं पुढं बघ काय होतंय ते, आता ह्याचने कळल ह्यो चंडापा कोण आहे. तू जा आता, नंतर बोलू आपण. तिथे चंडापाची बायको येते आणि विचारते, काय झालं. चंडापा म्हणतो, काय नाही. ती म्हणते, काल रातच्याला झोपला नाही. असे बोलताच चंडापा खूप चिडतो आणि तिला ओरडतो, तू कोण विचारणारी. तेवढ्यात तिथे दुर्गाप्पा येतो. चंडापा म्हणतो,
घरात पाय थांबत नाहीत काय तुमचे? आणि जे काही हिशोब असेल ते मला आजच्या आज पाहिजे, असे चंडप्पा दुर्गाप्पाला बोलतो. बापू म्हणतो, काय रे रंगा, नाण्या म्हणत होता मेंढरं काय बी खाल्ली नाहीत. रंगा म्हणतो, होय मला बी समजना काय झालं आहे ते. खरं सांगू का, मेंढरांनी चारा खाल्ला नाही बघ, वड्यावर नेलो तिथे पाणी पिलं नाही. नाना म्हणतो, म्या म्हणलं होतं ना मग मामासनी समजं सांगू म्हणून, पण तू नाही म्हणला. बापू म्हणतो, अरे मला वाटलं नंतरच्याला खातील, उगाच कशाला मामाच्या डोक्याला ताप द्यायचा. बापू मामासनी बोलतो, मामा अहो काहीतरी खावा की, दिवसभर काही नाही खाल्लेलं तुम्ही, दिवस मावळाला आले, खा की काहीतरी. मामा म्हणतात, नाही म्हणलं नव्ह. त्यावर बापू म्हणतो, मामा मेंढरं बी तळ्यावर आणली आहेत. रंगा म्हणतो, मामा जास्ती काय मेंढरं चरताना दिसले नाही बघा, तिथं काय जादूटोना आहे काय भूतबाधा आहे ते काय ठाव नाही, पण मामा मेंढरांनी काहीच खाल्लं नाही बघा. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू फ्रेंड्स.